माझं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड तसं आहे की सगळे वेल एज्युकेटेड आहेत आणि मीच काहीतरी वेगळं करते हे त्यांना एकतर पटत नव्हतं. वर्दीचं प्रेम मला होतं, त्या पोझिशनचं प्रेम मला होतं. युपीएससी म्हटलं तर माझा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. 2.5 वर्ष माझ्याशी घरचे बोलत नव्हते का? की मी चुकीची लाईन निवडलीये, मी चुकीची गेलीये. तरी एक सिच्युएशन येते बघा, ज्यावेळेस आपले काही दिवस चालू असतात ना, त्यावेळेस कोणी आपल्या पाठीमागे उभं राहील किंवा पाठिंबा मिळेल असं कोणीच नसतं. पण मी स्टेजवर गेले आणि मी रडायला लागले. कधीच नव्हतं मला वाटलं की मी तमाशात डान्स करेन. मग घरचे काय म्हणतील, मी तमाशात आली नाचायला? युथ मध्ये मॉडिफिकेशन झालंय की डान्सर मध्ये मॉडिफिकेशन? तिची माइंडसेटच हाय की मला असंच व्हायचंय. मग तिने जर स्वतःच ठरवलंय तर मग किती जरी लोक बोलले तरी तिच्यावर इम्पॅक्ट नाही होणार आहे. समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? की सुसाईड करण्यापर्यंतचा माझा प्रयत्न होता किंवा मी करणार होते इथपर्यंत. पण मी खरंच सांगेल, सुसाईड हा ऑप्शन नाहीये. लोकांना जे हवं ते स्टेजवरती घडतंय की स्टेजवरती घडतंय म्हणून लोक पाहतात? नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तव कट्टा. तर वास्तव कट्टा आणि इग्नाइट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सन्मान महिला कर्तृत्वांचा ही आपण पॉडकास्ट मालिका चालवत असतो. वेगवेगळ्या महिलांना आपण आमंत्रित करत असतो, त्यांचा प्रवास जाणून घेत असतो, त्यांचा सन्मान करत असतो. आज आपल्यासोबत आहेत स्नेहा पिंपरीकर मॅडम. मॅडम, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर चेहरा पाहिला असेल, नाव ऐकलं असेल तर लक्षात आलं असेल, त्या उत्कृष्ट डान्सर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना वेगवेगळे पुरस्कार तर मिळालेले आहेतच, परंतु त्या UPSCचं प्रिपरेशन करत होत्या आणि एक IAS IPS बनण्याचं त्यांचं ध्येय होतं. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे, घरगुती अडचणींमुळे त्यांना त्या गोष्टी साध्य करता आल्या नाहीत. परंतु त्यांची जी दुसरी आवड होती, नृत्य, ती त्यांनी जोपासली आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी करिअर केलेलं आहे. म्हणून आज मॅडम वास्तव कट्ट्यावरती आहात. धन्यवाद. खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. खरं तर आपला प्रेक्षक बरोबर बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे. अच्छा. तुमच्या UPSCच्या प्रवासाकडे यायचंच, परंतु तत्पूर्वी हेही सांगणं गरजेचं आहे की आजचा हा पॉडकास्ट जो आहे तो महिलांच्या सन्मानासाठी आहे. अच्छा. महिला कुठल्या क्षेत्रातली आहे ते महत्त्वाचं नाही, प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. आज तुम्ही डान्सर आहात, तुमच्या क्षेत्रात तुम्ही अग्रगण्य मानला जातो, तुम्हाला पुरस्कार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींकडे येण्याआधी आता मी जसं सांगितलं की UPSCची तयारी करत होतात, ते तुमचं ध्येय बाजूला राहिलं आणि तुम्ही नृत्याकडे आलात. नृत्याची आवड कधीपासून होती? नृत्याची आवड 4थीत होते मी. बरं. 4थीत असल्यापासून मी माझी एक ताई होती, याच्या आधी पण सांगितलं, एक ताई होती, तिला आवड होती जास्त, पण तिला फॅमिली इश्यूजमुळे करता नव्हतं येत, की तिला करू देत नव्हते की हे नाही केलं पाहिजे. मग तिला कळायचं की बाबा ही करते, छान डान्स करू शकते. मग ती मला शिकवायची आणि मला कॉम्पिटिशनला घेऊन जायची. मग ते बघत बघत माझ्या घरचेच म्हटले की तू कर, म्हणजे पाठवायला लागले नंतर. मग मी तसं करत करत अकॅडमी जॉईन केली. मग माझा इथेच एक सर आहेत, कितीतरी वर्ष म्हणजे 8वी 9वी पर्यंत माझ्याकडनं ₹1 पण ते क्लासचे पैसे नाही घ्यायचे, पण शिकवायचे. मला म्हणायचं ठीक आहे कर तू, तुला आवड आहे तर, म्हणून त्यांच्याकडे शिकत होते मी डान्स. पण 4थी पासून मला आवड होती डान्सची. आम्ही 4थीत असताना एकच गाणं असायचं काहीतरी, डोंगराच्या आडून एक बाई चांदोबाला, याच्या पलीकडे त्या 2 स्टेप असायच्या, त्याच्या पलीकडे काहीच नसायचं. मग आम्हाला स्कूलमध्ये गॅदरिंग होईल तेवढंच. त्याच्या पलीकडे काही नव्हतं. त्याच्यात तुम्ही शिकत होता, तुम्ही अकॅडमी जॉईन केली, ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस आपण आधी चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही सांगितलं की लहानपणापासूनच तुमचं सरकारी अधिकारी किंवा IAS IPS बनण्याचं स्वप्न होतं. का बरं? ऍक्च्युली माझ्या घरात मी म्हटलं ना, खूप म्हणजे असे सगळे शिकलेले आहेत आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांना एक वेगळंच प्रेम आहे. आणि माझं पण तसंच होतं की मला वेगळ्या लेवलला ट्राय करायचं होतं. माझं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड तसं आहे की सगळे वेल एज्युकेटेड आहेत आणि मीच काहीतरी वेगळं करते हे त्यांना एकतर पटत नव्हतं. आणि माझ्या मनाला कुठेतरी ते होत होतं की ठीक आहे, कला माझ्याकडे आहे म्हणून मला एक्सेप्ट आहे, पण मी काहीतरी वेगळी आहे किंवा मला कुठल्या तरी वेगळ्या पोझिशनला मला बघायचं होतं. एक ते म्हणतात ना, वर्दीचं प्रेम मला होतं, त्या पोझिशनचं प्रेम मला होतं, म्हणून मला ते करायचं होतं. पण ते काही सिच्युएशन्स आल्या किंवा काही प्रॉब्लेम आले म्हणून खरं ती लाईन मला नाही करता आली आणि मी एक वेगळ्याच लाईनला गेले. पण UPSC म्हटलं तर माझा खूप जिव्हाळ्याचा विषय होता आणि मी ज्यावेळेस स्वप्न बघितलेलं ते वर्दीतलंच. म्हणजे IAS IPS म्हणजे बरेच प्रकार आहेत त्याच्यात.
त्यामुळे मी तो विचार केला होता की मी त्या पोझिशनला असेल आणि माझं स्टडी पण तसंच होतं. अच्छा. हां. काय शिक्षण काय झालं तुमचं? माझं तसं 11th-12th मी एस-पी कॉलेजला होते. बरं. 1 वर्ष मी वाडिया कॉलेजला ॲडमिशन घेतलं. हं. 13वी पर्यंत झालंय. माझा स्पेशल सब्जेक्ट होता तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफीमधनं मी करत होते. पण 13वी नंतरच माझ्या पप्पांचा थोडासा प्रॉब्लेम झाला. मग मी जॉब करत होते. ओके. मी जवळपास 4 ते 5 जॉब केलेत तिथे राहून. पण तोच थोडासा फॅमिली इश्यूज परत ते तुम्हाला माहिती आहे यू-पी-एस-सीचे एक्झाम्स असतील किंवा हे असेल तर त्याला भरपूर फॉर्म निघतात. त्याचे काही लिमिटेशन्स असतात किंवा त्यांचा एक टायमिंग असतो. त्या हं. सगळ्या टायमिंगमध्ये मला ते नाही झालं प्रोसिजर बरोबर. करता आणि इव्हन शिक्षणाकडेच थोडंसं दुर्लक्ष झालं. हं. पण मी 10वी पर्यंत पण खूप हुशार होते. म्हणून सगळ्यांना असं वाटायचं की ही करू शकते. म्हणून 2.5 वर्ष माझ्याशी घरचे बोलत नव्हते. का? की मी चुकीची लाईन निवडलीये. मी चुकीची गेलीये. नाही म्हणजे हे एवढी चुकीची लाईन निवडली हे तुम्ही म्हणताय की घरच्यांना वाटत होतं? घरच्यांना वाटायचं. अच्छा. म्हणजे मला कुठेतरी असं झालं की ठीक आहे माझी कला आहे, मला इन्कम मिळतोय. हं. हे इथपर्यंत ठीक होतं. पण मला करायचं यू-पी-एस-सीच होतं. बरं. म्हणजे माझं स्वप्नच होतं की मला यू-पी-एस-सीच करायचं. माझं स्टडी मी 9वीत असल्यापासून मी 8वी 9वीत असल्यापासूनच मला तोंडपाठ असायचं सगळं. बरं. 10वीत पण मी ज्यावेळेस मला 10वी मध्ये चिकनगुनिया झाला होता. बरं. आणि त्याच्यासोबत कावीळ झाली होती. हं. म्हणजे बापरे! 2 हे एकत्र झाले होते. तर माझा मॅथ्स या एक्झामला मी बसले नव्हते. हं. पण मी सेकंड टर्म ती पास केली. त्याच्यानंतरपासूनच ठरवलं की मी करणार तर यू-पी-एस-सीच करणार. बरं. म्हणून त्याचंच हे करत होते. आता माझं घरात पण म्हणजे माझ्या मामाची मुलगी वगैरे आहे. जे मी केलं नाही आता तिचा प्रयत्न चालू आहे की ती करेल. कारण बरं. मामा वगैरे सगळे नाराज झाले होते. तर आमच्याकडे असं होतं की ती कोणीतरी एकानी तरी घरात करा. की बाबा आहेत आपल्याकडे एवढे एज्युकेटेड आणि दिलंय म्हणजे म्हटलं ना की बाबासाहेबांनी म्हणा, ते त्या विचारांना घेऊन चालणारी लोकं आहेत. त्यामुळे ते असं होतं की करा, कोणीतरी करा. म्हणून आता ती तरी करतीये, म्हणून त्यांना थोडं समाधान आहे आणि माझं पण एक थोडंसं नाव झालंय. म्हणून ते इतका विचार नाही करत. आता ते म्हणतात की ठीक आहे, ती ज्या फील्डला आहे, त्याला तरी ती 100% देतीये बरं, किंवा बरं. करतीये तिथे. बरं. म्हणून ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रात आलात, तुम्ही सांगितलं की घरचे 2.5 वर्ष बोलत नव्हते. हे काय मानसिकता होती त्यांची? मी मला खरंच ते 2.5 वर्ष परत जगायला आवडतील. बरं. कारण ते खूपच मला असे डिप्रेसिंग होते. कारण मला त्या टायमिंगला खरंच असं झालेलं, की मी खूप काहीतरी चुकीचं करतेय. खूप मोठ्या लेव्हलला मी काहीतरी वेगळंच करून ठेवलंय आणि मला कुठेतरी त्याची जाणीव होती. कारण एका शिक्षणाकडनं उठून आपण डायरेक्ट वेगळ्या लाईनला जातोय, तर मला ते खूप म्हणजे डिस्टर्बिंग झालं होतं. हं. मानसिकता पूर्ण चेंज झाली होती. वातावरण घरचं पूर्ण चेंज झालं होतं, की वडिलांचं असं होतं, की नको बापरे! तिचं जे काही चाललंय ना तेच चालू दे. अच्छा. म्हणजे आम्ही तिच्याकडे लक्षच नाही देणार. बरं. कारण जरी समजावलं जरी मला होतं, जात होतं, तरी मी ऐकत नव्हते. कारण परिस्थितीच नव्हती त्यामुळे कुठनं हे करणार. आणि त्यांचं पण असं होतं, की पैसे पण पाहिजे, पण तू शिक्षण पण कर. बरं. म्हणजे मी ते करून पण करू शकत होते, पण तेवढा टाईम देता येत नव्हता. आणि खरंच सर माझे वेल एज्युकेटेड जरी घरचे असेल ना, तरी एक सिच्युएशन येते बघा, ज्यावेळेस आपले काही दिवस चालू असतात ना, त्यावेळेस कोणी आपल्या पाठीमागे उभं राहील किंवा पाठिंबा मिळेल असं कोणीच नसतं. मग किती जरी आपण रिलेटिव्हज म्हणू किंवा बाकीच्या गोष्टी म्हणू, शेवटी जे काय करायचं ते आपल्यालाच. अगदी. मग फॅमिली माझी तशी होती आणि माझे पप्पा 10वी नंतरच पुण्यात आलते. त्यामुळे त्यांचं स्वतःचं असं काही नव्हतं. हे बरोबर. सगळं आम्ही स्वतः जे आता उभं केलंय, तसं त्यांचं काहीच नव्हतं. ते कारण निघून आले होते ते पण चिडून पप्पा माझे. अच्छा. म्हणजे शून्यातूनच उभं करायचं असं. शून्यातनंच. कारण जेवढी लातूर साईडला घर होतं, तिथे पप्पा राहायचे. तिथे भूकंप झाला होता. हं. किल्लारीचा एक किल्लारी. भूकंप झाला होता. येस. त्याच्यातनं ते वाचून पुण्यात आले होते. हं. आणि आजोबा म्हटले, "तू पळून गेलायस आता तर मी काय तुला काहीच सपोर्ट करणार नाही." मग आजी आणि आजोबांचा काहीच सपोर्ट नाही. ओके. म्हणून पप्पांनी पण सगळं शून्यातनं उभं केलंय. मग ते करून हे सगळं करणं नाही होत. आणि आत्ता जे नाव झालंय किंवा हे सगळं झालंय ना, त्यावरनं सगळे रिलेटिव्हज एकत्र आहेत. पण त्या सिच्युएशनला कोणीच नव्हतं. म्हणून हा सगळा प्रवास इथपर्यंत आला. बरोबर. पण मग ज्यावेळेस शिक्षण सोडलं आणि या क्षेत्रात आलात, आधी तर तुम्ही अकॅडमी जॉइन केली होती. ही सुरुवात कशी झाली होती इकडे डान्सिंगची? डान्सिंगची. हं. म्हणजे मी अकॅडमी करतच एक फ्रेंड होती माझी. हं. मला म्हणजे ती एकदा अशीच घरी आली माझ्या आणि हं. मला म्हटली, "स्नेहा मला माहित नव्हतं की" ते म्हणतात ना कधी-कधी आपले लुक्स किंवा काही गोष्टी मॅटर करतात. तर तिला बघून कधीच असं वाटायचं नाही की मी इतकी गरीब असेल किंवा मी इतकं माझं सिच्युएशन खराब असतील. तर ती मला म्हणायची, "काही सांगतेस तू?" हं. म्हणून मी तिला एकदा घरी घेऊन गेले होते. मग बरं. त्यावेळेस तिला कळलं की नाही तिची सिच्युएशन खराब आहे. मग त्यावेळेस मला ती म्हटली, की "आमच्याकडे असे-असे
डान्स असतात, म्हणजे मोठ्या ताई आहेत, त्याच्या मागे बॅक डान्सिंग वगैरे करावं लागतं. हं. तर मी म्हटलं मी थोडा विचार करेन, पण करेल असं बोलले. तर तिने मला एक शो सांगितला. हा पण किस्सा मी कुठेच सांगितलेला नाही. हा खरा झालेला किस्सा आहे. सर पण ऐकतील आता. हं. योगेश देशमुख म्हणून खूप मोठं आपल्या गंधर्वात नाव आहे. बरं. त्यांचं पूनम कुडाळकर म्हणून तिथे लावणी डान्सर आहेत. ओके. त्या करतात. त्यांच्याकडे मी सगळ्यात आधी गेले होते. म्हणजे ती मला तिकडे घेऊन गेली होती हं. सगळ्यात पहिलं. तर मी त्यांचे 3च शो केले. ज्यावेळेस मी पहिल्यांदा स्टेजवर चढले, म्हणजे मी आधी गेले तिथे. त्यावेळेस माझ्याकडे साडी नाही, ड्रेप म्हणजे काहीच नव्हतं. तर ते म्हटले, की "तू कशी काय आलीस? मग तुला काहीच माहिती नाही आणि तू इथे का आलीस?" चालेल. मी म्हटलं, की मला तिने सांगितलं, की एवढं-एवढं पेमेंट मिळेल. हं. ₹800 पेमेंट होतं. म्हटले, की एवढं-एवढं पेमेंट मिळेल, तू फक्त जा. बरं. मी गेले आणि आम्हाला अकॅडमीची सवय होती, की आम्हाला आधीच कॉस्ट्यूम मिळायचे, एक मेकअप आर्टिस्ट येस. असणार सोबत. ती म्हणजे सर लोकं वरतून म्हणजे खालून वरती जातात. मी बरोबर. वरतून खाली आले होते. म्हणजे अकॅडमी करणारे. मी हयात वगैरे हॉटेलला, वेस्टर्न हॉटेलला इव्हेंट करायचो आम्ही. बरं. बॅक डान्सिंग वगैरे पण करायचे, पण हं. मोठ्या हॉटेल्सला वगैरे करायचो. हं. तर मग ते मला म्हटले, "मग तू कशाला आलीस इकडे?" मी म्हटलं, "सर मला तिने पाठवलं. मला तिने काहीच सांगितलं नव्हतं साडी आणायची, हे आणायचंय. मी तशीच आली आहे." मग त्यांनी साडी दिली. मला पूर्ण पेहराव त्यांनी करून दिला. माझ्या बरं. केसात गजरा लावण्यापासून सगळं सरांनी केलेलं. क्या बात है. पण त्याच्यानंतर पण मी स्टेजवर गेले आणि मी रडायला लागले. बापरे. मला म्हणले, "तू का रडतीयेस?" आणि मी हं. खूप म्हणजे मोठ्या-मोठ्याने रडायला लागले. ते म्हणले, "का रडतीयेस?" ते म्हणले, की मी म्हटलं त्यांना, "मी कधीच नव्हतं मला वाटलं, की मी तमाशात डान्स करेन." बरं. म्हणजे मीच असं म्हणत होते, की मी का तमाशात डान्स करू? कसं झालं अकॅडमीतनं थोडीशी थिंकिंग लेव्हल वेगळी होती, की मीच असा विचार कारण लोकांनी पण ते भरवलंय ना, तमाशा येस. खराब असतो किंवा ऑर्केस्ट्रा खराब असतो. मग घरचे काय म्हणतील? मी तमाशात आली नाचायला? कारण मला तिनी पण काही सांगितलं नव्हतं, की काय असतो काय लावणी असतं? बॅनर किंवा काय असतं हे मला काहीच माहीत नव्हतं. मी रडायला लागले खूप हं. जोरात. मग ते मला म्हणले, "स्नेहा" मग त्यांनी बाजूला घेऊन गेले. मला समजून सांगितलं, की "तुझी जी परिस्थिती आहे ना, ते बघता जर तुला 2 पैसे कमवायचे असतील किंवा जर एक काही चांगलं नाव करायचं असेल, इथनंच येतात म्हणले. जे पण काही मोठे आर्टिस्ट होतात सगळे इथूनच होतात. तुला करायचं असेल, तुझी परिस्थिती कुठे सुधरवायची असेल, तर तू हे कर." पण बरं. तरी पण मला झालं नाही. मी फक्त त्यांचे 3च शो केलेत. हं. मग त्याच्यानंतर एक लेडीज म्हणून मला कुठेतरी असं वाटलं, की चैत्राली राजे आपलं एक खूप मोठं नाव आहे. बरं. लावणी सम्राज्ञीत खूप मोठ्या. त्यांच्याकडे मी अप्रोच झाले, की हं. मला असं कुठेतरी वाटायला लागलं, की त्या लेडीज आहेत तर लेडीजला समजून घेऊ शकतात बरोबर. किंवा आमचं राहणं, खाणं असेल ते थोडंसं त्यांच्या जनरेशननुसार कारण त्या पण मोठ्या होत्या आणि त्यांना पण ते सगळं थोडं स्टँडर्ड म्हणा किंवा ते सगळं त्यांचं मेंटेन होतं. त्यामुळे असं वाटलेलं, की त्या व्यवस्थित करतील म्हणून तिकडे जॉइन झाले होते. पण मी पहिले सुरुवात केली योगेश सरांकडनं 3च शो. बरं. म्हणून चैत्राली ताईंकडे मी जवळपास 2 अडीच 3 वर्ष काम केलं हं. आणि त्यातनंच मग लीड आणि बॅक डान्सिंग असं दोन्ही त्यांच्याकडे करत होते. ओके. इव्हन त्या स्वतः मला म्हणायच्या, "स्नेहा, की एक तुझ्याकडे बघून एक वेगळी एनर्जी वाटते, तर तू लीड करत जा." म्हणून लीडला मी तिथनं हे ठीक आहे. झाले. म्हणजे लीडला तिथनं सुरुवात झाली. तिथनं सुरुवात झाली माझी. आता आत्ताचं जग सोशल मीडियाचं आहे. असा कुठला व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला होता? ॲक्चुअली TikTok आलेलं. हां. नुकतंच TikTok आलं होतं आणि खरा किस्सा सांगते सर मी त्याचा. हं. आमचा शो होता बारामती साईडला म्हणजे फलटण साईडला मी येस. एक शो केला होता. हं. मी कंटिन्यू 10 दिवस शो केले होते आणि बरं. माझा तो जो व्हिडिओ व्हायरल झालाय, तो माझा 10वा म्हणजे शेवटचा शो होता. हं. तर मी तो शो करून घरी जाणार होते. तर घरी दहीहंडीमध्ये कसं होतं, की गेस्ट जरी बोलवले किंवा डान्सर्स जरी बोलवले ना, तर मध्ये-मध्ये त्यांचे म्हणजे कोणी गेस्ट आलं, तर त्यांचे पुरस्कार असतील किंवा हो. त्यांचं भाषण असेल. बरोबर. तर ना मी अशी वैतागून बसलेली, यार किती वेळ बोलणार आहेत ना हे अजून. मग आमचा कधी शो होणार, कधी आम्ही करणार आणि कधी बरोबर. मी घरी जाणार. कारण ऑलरेडी मी 10 शो करून मी तो एक शो करून जाणार येस. होते. इतकी वैतागलेली मी. त्याच्यातच मला ते म्हणले, "स्नेहा जा एक एंट्री करून ये." म्हणून मी एंट्रीला गेले. एवढे वैतागलेले, हं. त्याच्यामध्येच तो कोणीतरी व्हिडिओ काढला असेल आणि तो TikTokवरनं म्हणजे काय होता सोडून व्हिडिओ? दिला. काय होता तो? व्हिडिओ एक डान्सचाच व्हिडिओ होता. मी ओके. एक घागरा घातलाय हं. आणि ब्लाउज आणि ओढणी आहे माझी. हं. वेस्टर्न स्टाईल होती माझी तेव्हा पण. मी वेस्टर्नच डान्सर होते ओके. सुरुवातीला. लावणी वगैरे मी करत नव्हते. पहिल्यापासून कारण अकॅडमी करत होते म्हणून आमच्याकडे स्टाईल सगळ्या हिप-हॉप, बॉलिवूड, फोक असं सगळं मिक्सअप येस. होतं. त्यामुळं तो माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. कुणी केला हे पण माहीत नाही. अजूनपर्यंत माहीत नाही. आता सगळे बोलतात की आम्ही केलाय, आम्ही केलाय. पण खरं त्यामागे कोण आहे हे काहीच फक्त माहीत नाही. देवाला आणि त्या व्यक्तीलाच माहिती असेल की ज्याने तो खरं व्हायरल केला. मी व्हायरल केलं. पण तो कॅमेऱ्यातला वगैरे व्हिडिओ आहे. हं. चांगला इतका व्हायरल झाला की मी सकाळी घरी पोहोचेपर्यंत
सगळ्यांना कळलं होतं. क्या बात आहे. पण एवढंच होतं माझं, की खरं नाव कोणाला माहित नव्हतं. सगळ्यांना माझं खोटं नाव माहिती होतं. त्यामुळे आपलं तेवढीही मला काही त्याचा इम्पॅक्ट नाही झाला. ओके. कारण आता आम्हाला जे माहिती आहे ते खरं नाव आहे का खरं नाव खोटं आहे? खरं आता खरं नाव माहिती. आता सगळ्यांना कळालंय खरं नाव. पण त्यावेळेस मी सोशल मीडिया जास्त हे नव्हते करत. इव्हन मी जास्त कोणाला भेटत नव्हते, बोलत नव्हते. जेवढं कामापुरतं मला जेवढे पैसे मिळतील तेवढं त्याच्यावरच होतं. मग तो 2.5 वर्षाचा रुसवा गेला की आहे गेला, अजून? गेला, गेला. आता गेला कारण आता खूप सपोर्ट करतात पण. आता ओके. म्हणजे माझ्या मम्मीनी 13 वर्ष म्हणजे मला आता इंडस्ट्रीत झाली. 13 वर्षात एकदा पण माझा डान्स नाही बघितला. बापरे! एकदा पण नाही. एकाच वेळेस आत्ता ती आलीये. मला वाटतं मागच्या दहीहंडीला. आपल्या इथे याच्यात शो झाला हिंजेवाडीमध्ये. हं. त्यावेळेस ती एकाच शोला पहिल्यांदा आली. 13 13 वर्षानंतर. वर्षात. क्या पप्पा तर बात है! अजून नाही. भाऊ पण अजून नाही. पण आता बरं. सपोर्ट करतात सगळे. असं ऑन स्क्रीन वगैरे बघतात किंवा फोनवर बघतात तेवढंच. पण असं समोर कधीच नाही. बरोबर. कधीच. नाही, साहजिकच आहे कुठल्याही आई-वडिलांना वाटतं, की बाबा जसं तुम्हालाच वाटलं होतं फर्स्ट हां. डे, की अरे मी तमाशात नाचणार का? हां. तुमचीच ती भावना होती, तर ते आई-वडील आहेत. आई-वडिलांची काय. अर्थात त्यांच्या त्या भावना असतीलच. बरोबर. ठीक आहे. प्रत्येक वेळेस असं आम्ही पाहतो, की कुटुंब ॲक्सेप्ट करतं, हं. रिलेटिव्ह ॲक्सेप्ट करत नाहीत. नाही ते बोलणारे असतात जाम. ते खूप 4 बोलणारे माणसांमध्ये असतात. असतात. खूप. कारण ते 4 माणसंच आयुष्य खराब करून टाकतात आपलं. म्हणजे प्रत्येकाचंच, माझंच असं नाही म्हणत. पण आपले तर रिलेटिव्हज पण चांगले आहेत माझे, की आम्हाला असं काही खूप इम्पॅक्ट नाही पडला. उलटं ते आत्ता म्हणतात, की चांगलं करतीये. आमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी वेगळं करतंय किंवा नाव होतंय. हे आम्हाला चांगलं वाटतंय. कारण सगळ्यांनी ऑलमोस्ट शिक्षण केलेलंच आहे. मग असू दे ना, एक कोणीतरी आता वेगळं करतंय तर. आत्ता त्यांचा माइंडसेट हा झालेला आहे. पहिलं नव्हतं. पहिल्या लोकांना एवढं दिसत पण नव्हतं आणि आम्ही इतके रिलेटिव्हजमध्ये कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. बरोबर. पण आता जेवढे पण रिलेटिव्हज आहेत सगळे सपोर्ट करतात. क्या बात आता आहे. स्वतःहून फोन येतात. 13 वर्षापूर्वी केलेली सुरुवात हं. आणि आजचा दिवस, जे आजही तुम्ही शो करून आलात, काय फरक जाणवतो लोकांच्या मानसिकतेचा? 13 वर्षापूर्वी आणि आत्ता. हं. 13 वर्षापूर्वी जनरेशन खूप वेगळं होतं सर. म्हणजे 13 वर्षात पण किती गोष्टी बदलल्यात ना खूप. कारण त्यावेळेसचा क्रेज वेगळा होता. त्यावेळेसचं यूथ वेगळं होतं. त्यावेळेसचं जनरेशन वेगळं होतं. त्यावेळेसची मानसिकता वेगळी होती. आत्ता ते सगळं चेंज झालंय. आत्ता यूथ पण चेंज झालंय. इव्हन आत्ताचं जे जनरेशन झालंय, की यंग क्राउडला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची बरोबर. किंवा आवडतंय त्यांना जे काही आम्ही करतोय ते. तसं त्यावेळी नव्हतं. त्यावेळी म्हणजे असं होतं, की खूप म्हणतात ना, ज्यांना कलेची आवड आहे किंवा ज्यांना खरंच लावणी बघायची आहे, अशीच लोकं फक्त रसिक. लावणीसाठी यायचे किंवा हां, रसिक. आपण त्यांना रसिक कारण कोल्हापूर, सांगली साईडला पण खूप लोकं रसिक आहेत. येस. इकडे सोलापूर, बीड, नगर साईडला पण लोकं रसिक आहेत. हं. मग त्यांना कळतं, की बाबा डान्स काय आहे किंवा एखादा व्यक्ती काय आहे, हे त्यांना कळतं. आता तसं नाही राहिलं. आता आता यूथ जसं चेंज झालंय, तसं जनरेशन जसं चेंज झालंय, तसं मॉडिफिकेशन झालंय सगळ्या गोष्टींचं. नाही मग यूथमध्ये मॉडिफिकेशन झालंय की डान्सरमध्ये मॉडिफिकेशन झालंय? दोन्हीमध्ये. दोन्हीमध्ये मॉडिफिकेशन आहे. कारण चेंज झालंय ना सगळ्याच गोष्टी, बऱ्याच चेंजेस आहेत. म्हणजे लोकांना जे हवं ते स्टेजवरती घडतंय की स्टेजवरती घडतंय म्हणून लोकं पाहतायत? दोन्ही म्हणू शकतो आपण. कारण हे बघा कसं असतं, एखादी गोष्ट जर मी स्वतःहून दाखवतीये, हं. तर कोणाला नकोय ती बघायला. मग एक्झॅक्टली. ते बघेलच ना. जर तुम्ही स्वतः ते देताय, तर त्यांना समोरच्याला पण अपेक्षा आहे की दिलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःच तुमच्या काही लिमिटेशन्स ठेवून जे काही तुम्हाला फक्त चांगलंच द्यायचंय, तर लोकं तुमचं चांगलंच घेतील किंवा बरोबर. चांगलंच मागणं करतील. मागणी असेल त्यांची चांगल्याचीच. आता जर तुम्ही स्वतःहून करताय, तर ते 4 लोकांना पण सांगतील की तिला आणा किंवा तिच्याकडनं घ्या, कारण ती देतीये. मग बरोबर. शेवटी देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर पण असतं, की बरोबर. ते जो काय देतोय आणि कोण काय घेतोय. एक्झॅक्टली. जे काय चांगलं घ्यायचं तो माणूस चांगलं घेतो, ज्याला वाईट घ्यायचं तो वाईट घेतो. बरोबर. असं पण असतं. पण मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हीच सांगताय स्वतः की अ, लोकांना काय आवडतंय, बरोबर. बरोबर? तुम्ही काय देताय. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही थोड्या वेगळ्या दिशेने चाललाय. हो. तुमचे मी ज्यावेळेस गाणे पाहत असतो किंवा आम्ही त्या रील्स पाहत होतो. म्हणजे आज ट्रेंडिंग गाण्यांवरती खूप जास्त गाणी बनवली जातात. हो, म्हणजे हो. एकाच ट्रेंडिंग गाण्यावरती प्रत्येकजण डान्स करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. बरोबर. पण तुमचे जुने गाणे असतात. मी अपोझिट आहे थोडीशी. बऱ्याच गोष्टीत मी अपोझिट आहे. मी कॉम्पिटिशन करणारी मुलगी नाही. कॉम्पिटिशन पण माझं असं असतं, की अ, ती हे करतीये का? मी तिच्यापेक्षा वेगळं करेन. तर मी दिसेन. कारण लोकं ना कॉपीच्या मागे लागलेले आहेत, की हिचं बघून हे केलं, मी हिच्यासारखंच करते. करेन किंवा मी हिच्यासारखी दिसेन असं वाटतं. पण त्यांना हे कळत नाही, की तुम्ही वेगळं केलत ना, थोडा वेळ जाईल.
थोडेसे तुम्ही बॅकफूटला राहताल, पण ते वेगळं पण दिसायला ज्यावेळेस लागेल ना, त्यावेळेस तुम्ही खूप वेगळ्या लेवलला असाल, एक वेगळ्या उंचीवर असाल किंवा तुमची एक स्वतःची इमेज बनेल, हे त्यांना नाही समजत. त्यांना असं वाटतं मी कॉपी केली ना, की पण कॉपी खूप दिवस चालत नाही ना. Exactly. कॉपी शेवटी कॉपीज. जे रिअल आहे ते रिअलच आहे. त्याला आपण चेंज नाही करू शकत. पण ज्यावेळेस आपण काहीतरी गोष्टी करत असतो, तर मला असं वाटतं की एक वेगळा थिंक ठेवला पाहिजे, एक वेगळी थिंकिंग ठेवली पाहिजे, की मी वेगळं करेन, तेव्हा मी चमकेल. बरोबर. ठीक आहे, त्याची ग्रोथ थोडीशी हळू असेल, पण ज्यावेळेस ते लोकांना कळेल, त्यावेळेस ते खूप मोठ्या उंचीवर असेल. अगदी असं बरोबर. नक्कीच. असं वाटतं मला. असं बऱ्याच वेळा बोललं जातं. तुमचा पण मी एक कुठेतरी व्हिडिओ ऐकला होता, हं, हं. की बॅड पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. हां. हे रिअल फॅक्ट आहे पण हा. आत्ताचा तर चालू आहे आणि हा खरंच रिअल फॅक्ट आहे, की आत्ता सगळ्यांचाच माइंडसेट हा आहे, की बिग पब्लिसिटी इज बिग पब्लिसिटी. म्हणजे जितकं तुम्ही निगेटिव्ह कराल, तितकं तुम्ही लोकांना दिसणार, की तितके व्हायरल होतात ना सोशल मीडियामुळे. बरोबर. आज आता आपला जो काही ट्रेंड आहे तो फक्त सोशल मीडियाचा आहे. मग सोशल मीडियाला आपण दिसणार कसं? पॉझिटिव्ह तर खूप लोक कमी आहेत ना. येस. कारण ते म्हणतात ना, दारू आणि दुधातला फरक आहे ना. दूध सगळ्यांनाच दारू सगळ्यांनाच आवडेल. बरोबर. दूध आवडायला दूध वेळच लागतो किंवा दूध Exactly. नाहीच आवडत लोकांना. बऱ्यापैकी लोक दूध पिणारच नाहीत. बरोबर. दारू सगळे पितील. बरोबर. एखाद्या फ्रेंडनी जरी सांगितलं कर रे टेस्ट, म्हणून पण पितील. पण दूध म्हणले तरी नाही पिणार. नाही, नाही नकोय. पिणार. किती जरी म्हटलं आपण ते हेल्दी आहे, तरी ते पिणार आहेत का? नाही. म्हणून लोकांना असं वाटतं की निगेटिव्ह असेल ते लवकर दिसेल, लवकर चमकेल आणि लवकर ग्रोथ होईल. बरोबर. पण काही गोष्टी खूप जोरात झाल्या की त्या पण पुढे जाऊन त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे बरोबर. त्यांना नाही कळत. हे चांगल्या गोष्टीची सवय नाही राहील नाही लोकांना. राहील. मग याचाच परिणाम हा होतोय ना, की स्टेजवरती अंग प्रदर्शन करणे, वेगवेगळे कृत्य करणे आणि बरोबर. याच्यातून कुठेतरी अटेन्शन घेणे आणि बरोबर. सोशल मीडियावरती पब्लिश होणे. बरोबर. पण मग यांनी समाजावरती परिणाम होत नाही? होतो ना. उलट आता असं झालंय की लोकच सांगतात की हे असं केलं पाहिजे का? किंवा आम्हाला विचारलं जातं की हे तुम्ही तिच्यासारखं करताल का? बापरे! म्हणजे असे पण लोक आता भेटतायत की जर तसं केल्यावर मग अजून क्राऊड येईल. मग तुम्ही तसं करा ना. आम्ही म्हणतो का करायचं? जे त्यांनी ऑलरेडी केलंय तेच निस्तरतायत कसेबसे. आपण पण का करायचं? आणि जरी ते करून काही जर त्याचा असा खूप मोठा काय प्रॉफिट होणार आहे तुम्हाला? की त्यांच्या एवढा तुम्हाला पैसा मिळणार आहे किंवा त्यांचं जसं नाव झालंय तसं नाव मिळणार आहे. असं नाही. शेवटी ते करून बसलेत ती गोष्ट. बरोबर. तर मग ते करून मिळणार काय? आणि मला नाही वाटत की कॉपीसाठी लोक एवढे पैसे देत असतील. 2 पैसे जास्त देऊन लोक मला वाटतं ओरिजिनल बघतील. पण बरोबर. कॉपीसाठी का देतील? हां, एक्झॅक्टली. कॉम्पिटिशन असावं. कारण एका कला क्षेत्रात लाखो लोक काम करतात. प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. प्रत्येकाची कला वेगळी आहे. ते कॉम्पिटिशन असतात. कलाकार खूप आहेत. सगळ्याच ह्याच्यात. मार्केटिंग लेव्हलला पण आपण बघतो प्रत्येकाची मार्केटिंग स्टाईल वेगळी आहे. वेगळी. किंवा प्रत्येक जण वेगवेगळ्या जनरेशननी काम करतोय. युथला बरोबर. घेऊन किंवा कोणी ओल्ड स्टाईलने काम करतंय. प्रत्येकाचा झोन वेगवेगळा आहे. मला वाटतं ते त्यांच्या दिशेने त्यांच्या जागेवर एकदम परफेक्ट आहेत. बरोबर. फक्त काही लोकांचा असा माइंडसेट आहे, की नाही मी जर निगेटिव्ह केलं, तर मला तेच वरती घेऊन जाणार आहे. बरोबर. कदाचित त्यांना मिळतही असेल सर, कारण तो त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, की मला निगेटिव्हच करायचंय. आत्ता माझ्याकडेच एक मुलगी होती. ती मला म्हटली म्हणजे पब्लिकच समोरून सांगायला लागले, की नका तुम्ही हे असे डान्सर आणू. तर मी तिच्याशी पर्सनली बोलले, की "तू का करतेस हे?" तर ती मला म्हटली, "ताई मला असंच व्हायरल व्हायचंय." मी म्हटलं, "ठीक आहे बाळा, तुला" तिची माइंडसेटच हा आहे, की मला असंच व्हायचंय. मग तिने जर स्वतःच ठरवलंय, तर मग किती जरी लोकं बोलले, तरी तिच्यावर इम्पॅक्ट नाही होणार आहे तो. नाहीच होणार. मग तिला म्हटलं, "ठीक आहे, जिकडे हे चालतं ना, तिकडे तू कर." मग इकडे आपल्या ग्रुपमध्ये नाही येते आता, पण मी तिला सांगितलं, की "तू नको करूस." ती म्हटली, "नाही, मला हेच करायचं." मानसिकता त्यांची बदलू शकत नाही. मानसिकता नाही ना चेंज करू शकत आपण. बरोबर. पण मान त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर झालाय. येस. ज्या चांगल्या लोकांवर त्याचा इम्पॅक्ट झालाय. नाही, 4 चांगल्या लोकांमुळे सगळ्या डान्सर लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट प्रभाव. होतो आणि तो समाजामध्ये पसरतो बरोबर. सोशल मीडियावरून. बरोबर. काय वाटतं, की ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आज तुम्ही जास्त अनुभवताय ते, समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? कसं होतं, काय-काय वेळेस आता मी तुमच्याशी बोलतीये, हं. तर तुम्हाला मी कळतीये. तसं लोकांना नाही कळत ना, की एखादा व्यक्ती तसाच असेल. कारण ते फक्त 3 तास शो बघण्यासाठी आले असतात किंवा येस. 3 तास ती कला बघण्यासाठी आले असतात. मी म्हटलं ना, याच्यात पण फरक आहे, की लोकं फक्त बघण्यासाठी येतात, की रसिक म्हणून येतात. रसिक हा प्रकार खूप वेगळा आहे आणि नुसतं बघण्यासाठी येणं हा प्रकार खूप वेगळा आहे. रसिक असेल ना, तर तो भावनिक असतो बरोबर. किंवा त्याला कलेतली ज्ञान असतं, की बाबा हा खरंच डान्सर आहे का? खरंच तयार आहे का?
किंवा ह्याचा बांधा कसा आहे, ह्यानी जे काय एक्सप्रेशन देतोय किंवा जे काय त्याची कला सादर करतोय त्याच्यात तो खरंच 100% देतोय का, हे रसिक लोकांचं काम आहे. आणि रसिक लोक ही कायम बांधलेली असतात. बरोबर. ते कुठे जरी काही असेल ना तरी ते तिथे येणारच. तसं बघणाऱ्यांचं नाही. बघणाऱ्यांचं चल ना चालू आहे शो, चल बघून येऊ 10 मिनिटं 15 मिनिटं, असे पण लोक येतात. पण कधी कधी त्या रसिक जे 10 मिनिटं पण बघणारे लोक असतात त्यांना जर थोडंफार जरी ज्ञान असेल तर ते लोक पण रसिक होतात. असं मी म्हटलं ना, प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की ते काय विचार करतात. जर 15 मिनिटात एखाद्या व्यक्तीचा त्यांना डान्स आवडला तर तेही रसिक बनू शकतात. बरोबर. पण प्रत्येकाचा माइंडसेट वेगवेगळा आहे. कोणी मी सांगितलं ना, आत्ताचं जनरेशन खूप चेंज झालंय. रसिक लोक खूप मोजके राहिलेत आणि फक्त एक दृष्टिकोन झालाय की नाही, इव्हेंट आहे किंवा शो आहे, फक्त पब्लिसिटीसाठी वगैरे ते हे केलं जातं. इव्हेंट भरवला जातो, लोक गोळा करतात आणि इव्हेंट होतो. आधी तसं नव्हतं. आधी बरोबर. खूप रसिक लोक होते आणि रसिक लोकांचं प्रेम मिळायचं. आणि आता ते कुठेतरी खाली दबत चाललंय की रसिक लोकांचं प्रेम मिळणं कमी झालंय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत असं मला तरी वाटतं. बरोबर. मग समोर रसिक जो आनंद घेणारा रसिक पाहिजे की धांगडधिंगा घालणारी नाही, रसिक तर- पाहिजे. जर तुम्ही पारंपरिक दृष्ट्या विचार करताय तर रसिक पाहिजे. बरोबर. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नुसतं जनरेशनला घेऊन चालायचं एक एन्जॉयमेंट म्हणून किंवा आम्हाला थोडीसं वेगळं काहीतरी, जसं की लोक म्हणजे आपण म्हणतो ना एखादा साऊंड लावलाय नुसते डान्स करतायत, त्यांना जर ती वाली एन्जॉयमेंट हवी असेल तर आत्ताचं जे चालू आहे ते ठीक आहे. बरोबर. पण जर रसिक म्हटलं तर मग ती लोककला किंवा कला, एक लावणी, मग ते एक वेगळाच प्रकार झाला. तुम्ही लावणी करता? हो, लावणी करते मी दोन्ही करते. पण माझी खरी स्टाईल होती वेस्टर्न, कारण मी अकॅडमीचे डान्सर होते. माझा हिपहॉप बॉलिवूडचा फुटवर्क आहे, त्यामुळे मी जास्त माझं तिकडे हे होतं. पण आता हे सगळं बघता मला कुठेतरी असं वाटतं की आपण दोन्ही केलं पाहिजे, कारण ही मागणी आहे. मागणी पण आहे म्हणू शकतो आणि लावणी कुठेतरी मागे चालली आहे किंवा डान्स स्टाईल कुठेतरी मागे चालल्यात किंवा लोक त्याच्यावर नावं ठेवतात. हे सगळं चेंज होतं बघता की मला असं वाटतं आपण केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत. आणि ह्या लोकांचा माइंडसेट काय मला खरंच कळत नाही की ते सगळ्या गोष्टींना लावणी, सगळ्याच गोष्टींना एकाच स्टाईलनी का बघतात. जसे आपले विचार वेगवेगळे आहेत प्रत्येका बाबतीत किंवा बरोबर. प्रत्येका गोष्टी बाबतीत. एक छोटीशी गोष्ट आहे सर, हा आता मी ज्याच्यावर बसले सोफा, हा जर घ्यायला गेल्यावर आपण 10 सोफे बघतो, एक्झॅक्टली. कारण ते पण वेगवेगळ्या स्टाईलचे आहेत ना. येस. तशा डान्सिकल मध्ये पण स्टाईल आहेत ना. हे लोकांना का नाही कळत. असं वाटतं की त्यांना असं वाटतं पेहराव केला म्हणजे तेच केलं पाहिजे असं थोडी आहे. ठीक आहे, तुम्ही लोककला म्हणताय, लावणी ही लोककला आहे, महाराष्ट्राची शान आहे. पण ती वेगळ्या वेगळ्या झोननी पण करतात किंवा वेगवेगळ्या स्टाईलनी पण करतात. किती प्रकार आहेत हे सुद्धा लोकांना माहित नाही. ते त्याचे. माहिती असणं गरजेचं आहे, तर गरजेचं कळेल ते काय आहे. खरंच गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये भावनिक लावणी असते, शृंगार लावणी असते, त्याच्यामध्ये खडी लावणी असते, बैठी लावणी असते. त्याचे प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही कसं दाखवता तुमच्या एक्सप्रेशनवर किंवा तुम्ही किती भावनिक ती लावणी करताय याच्यात पण प्रकार आहे. तसे डान्स स्टाईलचे प्रकार आहेत की हिपहॉप बरोबर. असेल, हिपहॉप असेल, बॉलिवूड आहे, फोक आहे, साल्सा आहे, परत बेली डान्स आहे. असे कित्येक प्रकार आहेत. जिकडे जिकडे आपण जाईल ना, ज्या ज्या तिकडच्या स्टाईल येतात. आता आपण साऊथ मूव्ही बघतो, साऊथच्या स्टाईल वेगळ्या आहेत. हे सगळे डान्समध्येच येतात. पण हे सगळे मॉडिफाय केलेले आहेत. पण लोकांना वाटतं की लावणीचा गेटअप केला म्हणजे लावणीच केली पाहिजे. ठीक आहे, मला ते पण एक्सेप्ट आहे की लावणीच्या टायमिंगमध्ये लावणी केली पाहिजे, पण लावणीचा बांधा वेगळा आहे. मी परत परत खूप वेळा ह्या गोष्टी सांगतात की तुम्ही एकत्र नका करू. तुम्ही जोपर्यंत त्याला वेगवेगळं ठेवताल त्यावेळेस त्या वेगवेगळ्या होतील. बरोबर. तुम्ही जर लावणी आहे म्हणून तुम्ही प्रत्येकाला फक्त नावं ठेवत असताल तर तुम्ही पण तेच करताय. तुम्ही लावणीचा गेटअप काढून नंतर वेस्टर्न डान्स करतायतच ना, कारण Exactly. वेस्टर्न स्टाईल वेगळी आहे. ठीक आहे, त्याचा गेटअप थोडा वेगळा असेल, पण असं थोडीच आता आयटम सॉंग्सला स्क्रीनवर वगैरे लावणीचंच गेटअप. म्हणजे आता साडी तर लावणीच असते, तिला Yes. स्टायलिंग वेगळी करतात किंवा तिचा पेहराव वेगळा करतात, पण आहे तर साडीच ना. बरोबर. मग साडी जर ही लोकांची म्हणजे अंग झाकायची आहे, ती आपलं वस्त्र म्हणतो आपण, पण लावणीचा बांधा वेगळा आहे म्हणून तिला त्या झोननीच बघा ना, लावणीच्या Yes. टायमिंगला लावणी केली पाहिजे. पण जर बरोबर. ती एखाद्या स्क्रीनवर करतोय, तिला ते कसं ग्लॅमर दिसेल किंवा ती किती सुंदर दिसेल याच पद्धतीने ती क्रिएट केली जाते. मग तिला तसंच बघा, बरोबर. असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. खरं तर हे विचार सगळ्यांपर्यंत जाणं गरजेचं गरजेचं आहे आहे, आणि खरंच. त्याचं अनुकरण करणंही तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. खरंच मॅडम, आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलतोय. माझं एक ऑब्झर्वेशन आहे की नृत्य खूप खालच्या थराला चाललंय. येस. म्हणजे
फक्त तुम्ही स्टेज परफॉर्म करताय म्हणून नाही, हॉलिवूड असेल, बॉलिवूड असेल किंवा साऊथ असेल. बरोबर. साऊथचं कम्पेअर नाही करू शकत आपण, पण आपलं जे बॉलिवूड आहे त्यातले काही गाणे आहेत खूप बरोबर. खालच्या थराला जात आहेत आणि त्याचंच अनुकरण खाली होतंय. म्हणजे तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली मी खरं सांगेन सर, आपण ना फक्त नृत्य याच्यावर बोलतोय, म्हणजे डान्स याची खरी सुरुवात झाली, गाणी पण बनतात ना, येस. त्याच्यावर कोणीच बोलत नाही. मी म्हणत नाही ती गाणी अश्लील आहेत, पण ती डबल मिनिंग आहेतच ना. मग जर फक्त गाणीच त्या स्वरूपात नसतील, कारण गाण्यांवर डान्स केला जातो. एक्झॅक्ट. जसं गाणं तसा डान्स. जर तुम्ही बघा कथ्थक स्टाईलमध्ये फक्त तबला वाजतो किंवा बरोबर. हार्मोनियम वाजतं, बरोबर. तर ते लोक घुंगरू आणि त्यांचा जो हात आहेत, त्यांच्या जे पद्धत आहेत, त्या पद्धतीतच डान्स करतात. गाण्याचे बोल चेंज झाले तशा मोमेंट्स चेंज होतात. येस. मग आपण त्यांना काहीच बोलत नाही, कधीच बोललं जात नाही की गाणी डबल मिनिंग आहेत. उलट त्याला अजून आपण एन्जॉय करतो की यार किती मस्त गाणं केलंय किंवा किती छान त्याचे विचार मांडलेत. पण गाण्यांच्या आपण दोन्ही बाजू आहेत. आपण नॉर्मल जरी बोलत असेल ना, तरी त्याचे डबल मिनिंग होतात किंवा अर्थ निघतात. मग तसं नृत्यात का करतात? म्हणजे नृत्य पण तसंच गोष्ट आहे की डबल मिनिंग होऊ शकतं किंवा जर त्या शब्दाला जर एखादी प्रतिक्रिया चुकली तर ती डबल मिनिंग होऊ शकते. येस. जर ती त्या ह्याच्यात नसेल तर. मला असं वाटतं की लोकांची मेंटॅलिटी खरं चेंज झाली पाहिजे या गोष्टीतनं बघण्याची, की जशी गाणी बनतात तसाच डान्स बनतो. याच्याकडे पण लक्ष जाणं खूप खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस एक लेखक लिहित असतो, त्याचा माइंडसेट कदाचित खूप वेगळा असेल, पण तिसरा व्यक्ती घेणारा खूप वेगळा असेल. एखाद्या लेखकाची खरंच मानसिकता नसेल ती, की बाबा ह्याचं डबल मिनिंग व्हावं, पण लोक काढत असतील तर बरोबर. तो निघतोयच आहे ना. मग ते Yes. फक्त नृत्या बाबतीतच नाही, मला असं वाटतं की डान्स बाबतीत पण त्या गोष्टी होतात. जसं गाणं असेल किंवा जसं डबल मिनिंग निघतं तसं डान्समध्ये पण होऊ शकतं. येस. म्हणजे खरं तर हा विचार कोणीच करत नाही. करतच नाही. कारण जसं गाणं आहे तसं नृत्य होतं. नृत्य होतं. बरोबर. जर गाणं ज्या पद्धतीचं गाणं त्या पद्धतीचं नृत्य, हे खरं हा मेसेज पण, कारण आज फक्त जे नृत्य करतात तेच बदनाम होतात. बरोबर. जे गाणं बनवतात त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही किंवा त्यांनी कुठल्या भावनेतून बनवलं याच्याकडे कोणीच पाहत नाही. इव्हन मी त्यांना असं पण म्हणत नाही की ते खूप चुकीच्या वेने. मी काय म्हटलं, ते माणूस म्हणून एखाद्या शब्दाचा डबल मिनिंग निघेल हा त्यांच्या डोक्यात पण नसेल की या ह्याचा लोक बाहेर डबल मिनिंग करतील. त्यांनी विचारांनी एवढे कष्ट घेऊन लिहून ते गाणं बनवलंय, पण त्याचा जर डबल मिनिंग निघत असेल तर मग ते कुठेतरी चुकीचं आहे. पण कधी कधी असं पण असतं की थोडंसं वेगळ्या सिच्युएशननुसार गाणी बनतात किंवा त्यांना आता मी म्हटलं ना, आत्ताच्या जनरेशनला आवडतात डबल मिनिंग गाणी, आवडतात किंवा नृत्य आवडतं, मग त्या झोननी पण बनवतात. काही लोकांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते की ते माइंडसेट ठेवतात की आम्हाला फक्त व्हायरल व्हायचंय किंवा आम्हाला फक्त लोकांना दाखवायचंय, लोकांना दिसायचंय, म्हणून पण गोष्टी केल्या जातात. पण तिकडे कोणीच बोलत नाही. लोकांना फक्त एक मुद्दा मिळतो की याच्यावर हे आपण भाष्य करायचं, याच्याने आपण म्हणजे लोकांना दाखवून द्यायचं की हे लोक किती कमी आहेत. मग मला असं वाटतं की प्रत्येक जण कुठे ना कुठे कमी आहे ना, त्याच्यात परफेक्ट कोणीच नाही. माणूस म्हणून प्रत्येकाला काहीतरी जास्त दिलंय, काहीतरी कमी दिलंय. बरोबर. मग तो त्या जोडणी करत असतो. तर मला असं वाटतं की तो माइंडसेट नाही ठेवला पाहिजे लोकांनी. आणि याचा विचार होणं गरजेचं आहे. बरोबर. तुमचा ज्यावेळेस फर्स्ट शो होता तुम्ही मोठ्याने रडायला लागले होते. हो बरोबर. खूप. त्याच्यानंतर अशी कधी परिस्थिती आहे? त्याच्यानंतर एकदा आली होती फक्त. माझा एक बीडमध्ये शो होता आणि आदल्या दिवशी आम्ही गेलो तिकडे. शो आमचा चालू होणार होता आणि साऊंड बंद पडला. म्हणजे आता ते तर शेवटी म्हणतो ना, टेक्निकल आपण त्याला काहीच करू शकत नाही. पण ते लोक असं म्हणायला लागले की आमचा शो तुमच्यामुळे खराब झाला. चालूच नव्हता झाला शो चालू करायच्या आधीच साऊंड पूर्ण खराब झाला होता. मग त्यावेळेस मला असं झालं होतं की मग ते लोक थोडं तिकडचं, त्यांचं पण गावात नाव असतं, त्यांना पण वरतून प्रेशर असतो, इतकी सगळे वर्गणी काढलेली असते किंवा इतकं सगळं लोक तिथं आलेले असतात आणि अचानक जर असं होणं, काहीच करू शकत नव्हतो. आणि दुसऱ्या दिवशी पण माझा इव्हेंट होता, मी दुसऱ्या दिवशी पण करू शकत नव्हते. तरी त्यांनी इतकी रिक्वेस्ट, मी इतकी रडायला लागले ते मला नंतर तेच लोक आले, मला म्हटले मॅडम रडू नका, काही होणार नाही, फक्त आमची इच्छा आहे की आमचं पण नाव जाईल गावामध्ये, फक्त आमची इच्छा आहे की आजचा शो ठीक आहे, तुम्हाला नाही जमलंय, साऊंडचा प्रॉब्लेम आहे, तुमचाही प्रॉब्लेम नाहीये, टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा, त्यामुळे आपण उद्या करू. पण उद्या मी ज्यांचा शो घेतला होता ना, त्यांचे फोनवर फोन येत होते की उद्याचं कसं काय, आणि हे लोक जाऊ देत नव्हते का, तर आमची पण गावात रिस्पेक्ट जाईल. आणि त्यांचं असं झालं होतं की
ज्या वेळेस आमचा शो होता ना, त्याच्या 1 ते 1.5 महिन्या आधीच नवीन सरपंच झाले होते. ओके. मग ते म्हणले की आमचं खूप नाव खराब Yes. होईल, तुम्ही फक्त तेवढं एक ऍडजस्ट करा, आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही म्हटलं, आम्ही कधीच हे करणार नाही. अजून पण ते लोक फोन करतात. क्या बात मी है. ज्यावेळेस एकदाच तिथं मी रडले असेल की ठीक आहे आता माझ्याकडनं हा प्रॉब्लेम झाला, हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, पण आम्ही दुसऱ्या दिवशी शो केला. पण जे आता माझा जो दुसऱ्या दिवशी शो होता तिथले लोक नाराज झाले. ते तसं पण होतं, तर काहीच आपण त्याला पर्याय ऑप्शनच नाही. नाहीये काही त्याच्यात, Yes. कारण हा आमचा खरंच प्रॉब्लेम नव्हता. पण ठीक आहे, त्यांना पण थोडं समजून सांगितलं. आता ते म्हटलं नेक्स्ट टाइम करूया. नाही असं पण शो मध्ये असे काही हे प्रॉब्लेम्स येतच राहतात आणि काही लोकांना ते माहिती नसतं म्हणून कधी कधी त्या चुकीच्या अफवा पण होत जातात. पण आता सवय झाली या सगळ्या गोष्टींची. ते तर आहेच. कधी असं चालू शो मध्ये कधी शो बंद पाडलाय पब्लिकने? नाही, माझ्या बाबतीत तर नाही कधी झालेलं. कधी असं असं वाटतं कधी की ज्यावेळेस तुम्ही परफॉर्म करत असता आणि समोर गोंधळ चालू असतो? हो, भांडणं होतात. खूप भांडणं होतात. त्यावेळेस त्यावेळेस मग काय मानसिकता असते? एक 10 मिनिटं बंद होतो. हं. 10 मिनिटांनी तेच स्वतः येतात, परत चालू करा म्हणतात. पण त्यांच्यातच वाद असतात ते. काही लोकांना ते म्हणतात ना, आजूबाजूची पण गावं तिथे आलेली असतात बघण्यासाठी. पण एक असतंच कोणी ना कोणी असे वाद करणारे किंवा त्यांच्यात काही क्लॅशेस असतात. तसं नसतं ते. वर्षभराची भांडणं तिथं काढायची असतात. हो एका का? जागेवर सगळे सापडत असतात. हां, बरोबर. सगळीकडनं लोक आलेले असतात ना आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, यात्रा असतील अशा ठिकाणी कुठं ज्यावेळेस प्रोग्राम असतात ना, त्यावेळेस ठीक आहे, पाहून घेतो तुला यात्रेत, पाहून हां घेतो ना. तुला तमाशात, पाहून घेतो तुला शो पण मध्ये. कसं होतं की एवढा खर्च केलेला असतो, आम्हाला इतके पैसे दिलेले असतात, लोक तिकडे आलेले असतात, त्यात ह्या गोष्टी करणं खूप चुकीचं आहे. ठीक आहे, राग असेल तुमचा एक काय, पण तो एक वेगळ्या याने ठेवा आणि कलाकारांना खरं त्याचा त्रास नाही झाला पाहिजे म्हणून बरोबर. बऱ्याच गोष्टी. पण पोलिसांची साथ मिळते मग तिथे. कधी कधी कलाकारांवरती पण चपला फेकणं असेल, दगड फेकणं असेल, दगड कुठेतरी फेकतात. लाईट मारणं असेल, असे प्रकार घडतात. त्यावेळेस काय वाटतं? पण आपले आपले लोक असतात तिथे, पण तो वाईट वाटतं की कलाकारांना अशी पण वागणूक देतात. पण सर तसं बघायला गेलं ना, सगळ्यांनाच हे म्हणजे झेलावंच लागतंय हा नाही, प्रकार. तेच तर ना, शेवटी. म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही परफॉर्म करताय, हो. बरं असंही नाही की तुम्ही वाईट परफॉर्म करताय म्हणून काहीतरी खोड करायची म्हणून पाण्याची बॉटलच फेकतील हो, वगैरे हो, वगैरे हो. ह्या छोटी गोष्टी. छोटी दगडे मारणार पोरींना, असं खूप लोक करतात आता. पण मला असं वाटतं की ही त्यांची मानसिकता आहे, हे त्यांचे विचार आहेत, की त्यांना असं वाटतं की बाबा दगडी मारल्यावर अटेन्शन मिळेल किंवा त्यांना एक काय काय वाटतं. मला खरंच या लोकांची मानसिकता आणि विचारच कळत नाही की त्यांना मिळतं काय हे करून. कारण त्यांच्या पण घरामध्ये आया बहिणी आहेत. मग सगळेच ज्या येतात त्या पण ठीक आहे, त्या त्यांच्या हिशोबाने एक कला म्हणजे कला सादर करतायत, डान्स करतायत. त्याला वेगळ्या विचारांनी हे लोक घेऊन जातात. म्हणून त्यांची मानसिकता अशी आहे का मला हे नाही माहिती. पण एक लेडीज म्हणून जर त्यांनी बघितलं ना, तर ती एक लेडीज आहे. तिला तो आदर, तिला तो रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे. आपण अगदी. जसं म्हणतो, की अ, शिवाजी महाराजांबद्दल की ते किती लेडीजला रिस्पेक्ट देत होते. तर मला खरंच असं वाटतं, की ज्यांना महाराजांचे विचार पटतात, ते लोकं हे नाही करत. आणि त्यातनंच हे दिसतं. तुम्ही फक्त महाराजांचा फोटो लावला, त्यांचं नाव घेतलं म्हणून हे नाहीये. बरोबर. ज्यावेळेस तुमच्या त्या कृतीतनं किंवा विचारातनं पण महाराज दिसतात. येस. ते तर कोणीच जपत नाही. महाराज कृतीतूनच दिसले पाहिजे. कृतीतूनच दिसतं. पण ते दिसतच नाही. बरोबर. दिसतच नाही. जे खरंच ते लोकं आहेत ना, ते खूप वेगळे आहेत. ते लोकं नाही हे, हा विचारच नाही करत. इव्हन आता लोकं म्हणतात, की महाराजांचं असं होतं, की लेडीजला डान्स नाही करू द्यायचा किंवा हे नाही करू द्यायचं. पण मी तर म्हणेन सर, आता हे आपण खूप मोठ्या लेव्हलला बोलतोय असं होईल ते. पण देवांच्या टायमिंगला पण नृत्य होतं. येस. म्हणजे देवांच्या दरबारात पण नृत्य चालायचं. ठीक आहे, महाराजांचा एक रिस्पेक्ट वेगळा होता, की ते महिलांप्रती तो लेडीजच्या आदर होता. आदर वेगळा होता. पण त्यांनी कुठे असं नाही म्हटलं, की तुम्ही कलाकाराला जागाच नका देऊ किंवा कलाकारांनी हे केलंच नाही पाहिजे किंवा नृत्य हा प्रकार आला. मग जर त्यावेळेस जर हे नव्हतं, तर मग हे उदयास आलं कुठून? एक्झॅक्ट. म्हणजे कुठनं ह्याची पायाभरणी झाली कुठनं? जर हे तिथूनच आलंय ना, हे पुरातनच आहे. हे काय आम्हीच करतोय, आम्हीच त्याची उत्पत्ती केली असं काहीच नाही. हे आलंय जुन्या पद्धतीनेच. त्याचं मी काय म्हटलं, हे करतोय आपण मॉडिफिकेशन. बरोबर. हे जनरेशननुसार चेंज होतंय. पण आलंय सगळं तिथूनच. येस. मग मग का? मग लोकांना त्याच्याबद्दल इतकी निगेटिव्हिटी काय? मग निगेटिव्हिटी आहे तर मग समोर येणारे पब्लिक काय येतं? का येतं? मग ते पण आहे. ते पण मला समजत नाही, की निगेटिव्हिटी पण आहे त्यांना. त्यांना त्या गोष्टीचा राग पण आहे. पण तरी ते तिकडे असतात. मी म्हटलं ना मगाशी पण, मार्केटिंग करणारे पण तेच. बरोबर. प्रेम देणारे पण तेच. निगेटिव्ह करणारे पण तेच. तेच. सगळे तेच. पण आपण असं घेतो, की जे आपल्याला रसिक मिळतायत किंवा जे आपल्यावर प्रेम करणारे, जिकडनं आपल्याला सपोर्ट मिळतोय, त्या लोकांसाठी
आपण 100% देतो. आणि ज्यांना कुणाला नाही जरी वाटत तरी आम्ही कलेशी प्रामाणिक लोक आहेत. जे लोक आपल्याशी येतात, भेटतात, बोलतात किंवा जे आपली कला बघतात त्यांच्याशी आपण प्रामाणिकच आहे. आणि बरोबर. कलेशी माणूस ज्यावेळेस प्रामाणिक असतो किंवा एक कलाकार म्हणून ज्यावेळेस त्याची अ, ते म्हणतात ना, लाज आणि मान असते एका कला क्षेत्रामध्ये, Yes. तो माणूस कधीच म्हणजे असा स्वतःला हे करत नाही, खचून घेत नाही. तो असं म्हणतो की चल, मला 4 लोक वाईट बोलतायत ना, तर 10 लोकांनी चांगलं बोलावं इतकं मी करेन. असं पण बरोबर. त्याची विचारसरणी असते. आणि मी तुमच्या त्यातलीच आहे. येस. तुमच्या शोला महिला असतात कधी? महिला असतात. बऱ्याच त्यांचा महिला. रिस्पॉन्स कसा असतो? आत्ता चेंज झालाय. म्हणजे आत्ता खूप महिला एन्जॉय करतात. आधी तर तुम्हाला माहिती आहे, आधी तसं नव्हतं. नव्हतंच. मी म्हटलं ना, आधीची थोडीशी पिढी पण वेगळी होती, की लोकांना तमाशा बघणं किंवा ऑर्केस्ट्रा बघणं किंवा बॅनर बघणं पण मुभा नव्हती. म्हणजे लेडीज वर्गाला. आत्ता इतकं प्रेम असतं त्यांचं, की त्या स्वतःच डान्स करतात, आम्हाला बोलवतात, आमच्यासोबत डान्स करतात. इतकं प्रेम मिळतं त्यांचं पण. उलटं थांबतात. आम्ही जाईपर्यंत थांबलेल्या असतात. आम्हाला सपोर्ट मिळतो त्यांचा. शेवटचं जे काय असेल, त्यांचा फोटो असतील, काय असेल, ते मिळतं. पण आता आता खूप चेंज झालंय पण. आता त्यांच्या माइंडसेटनुसार आता लेडीज सादर करायला लागले, की लावणी बाबतीत पण किंवा डान्स बाबतीत पण. एक आदर त्यांच्याकडनं आपल्याला मिळायला लागलाय. येस. असं आता. ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला वाटत होतं, की अरे मी तमाशात नाचणार का? हां. तो विचार आज बदललाय का तसाच? नाही, बदललाय. आज खूप. काय कारण वाटतं? मला ना त्या गोष्टी आधी माहीतच नव्हत्या. म्हणजे हे इतके प्रकार असतात. म्हणजे मी आत्ता मागे एक पॉडकास्ट केला, त्यात पण मी सांगितलं, की तमाशा वेगळा, ऑर्केस्ट्रा वेगळा, लावणी बॅनर वेगळं, पारी वेगळं. हे प्रत्येक वेगवेगळं आहे. मग तसं माझं ते माइंडसेट होत गेलं, जे की लोकांना बरोबर. माहीत नाही. लोकांना ऑर्केस्ट्रा गेला तरी वाटतं तमाशाच गेलाय. लोकांना चांगले डान्सर्स गेले तरी वाटतं की तमाशाच गेलाय. पण तमाशाला पण नावं का ठेवतात मला हे कळत नाही. खूप सुंदर कलाकार असतात ते लोकं आणि इतका वेळ म्हणजे आम्ही तरी 2.5 ते 3 तास करतो. ते 4-4 तास स्टेजवर असतात. 4-5 तास ते त्यांची कला सादर करत असतात. तरी लोकं का त्यांना म्हणजे वेगळ्या इंटेन्शननी बघतात किंवा वेगळ्या नजरेने बघतात किंवा एक वेगळी लेव्हल त्यांना देऊन ठेवली हे मला खरंच नाही कळत. आपण लोकं कला म्हणतो पण, महाराष्ट्राची शान पण म्हणतो, की ह्या सगळ्या आपल्या कला आहेत. मग ह्यांना जपत नाही पण. म्हणजे त्यांना कुठेतरी बॅकफूटलाच ठेवलंय. बरोबर. त्याच इथे ठेवलंय. फक्त ज्या एक यात्रा-जत्रा आल्या किंवा काही आल्या त्यावेळेस फक्त तमाशा. इतर वेळी का नाही? काहीच नसतंय. इतर वेळी त्यांना तो रिस्पेक्ट पण मिळत नाही. इव्हन त्यांना कोणी विचारायला जात नाही. इव्हन त्यांच्या बाबतीत कोणी बोललं जात नाही कुठे. मग त्यांना ते का नाही करत? पण हा सगळा झोन वेगवेगळा आहे. तमाशा वेगळा, आम्ही जे करतो डीजे शो वेगळे आहेत, लाईव्ह शो वेगळे आहेत, लावणी बॅनर वेगळं आहे, ऑर्केस्ट्रा वेगळं आहे. ह्या सगळ्या लाईन वेगवेगळ्या आहेत. आणि प्रत्येकाचा एक ठराविक बांधा आहे, की ते त्यांच्या स्टाईलनी करतात. मी येस. जसं म्हटलं तमाशा 4-5 तास चालतो. तसं आपले शो 2-2.5 तास, 3 तास असेच चालतात. असं. बरोबर. आता लोकधारा एक प्रकार आहे. लोकधारेमध्ये म्हणजे जेवढे पारंपरिक गाणी असतील, हं. देवीची गाणी असतील, देवांची गाणी असतील, ते घेतली जातात. लावणी बॅनरमध्ये फक्त लावण्या घेतल्या जातात किंवा वेस्टर्न स्टाईल क्रिएट केली जाते किंवा वेस्टर्न स्टाईलने थोडे डान्स होतात. तसे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. ऑर्केस्ट्रामध्ये सगळे जे गाणी असतात, ती सगळी लाईव्ह असतात. जे ते स्वतः गातात. कुठले जे तिथले रिदमिस्ट वगैरे आहेत, ते सगळे ते क्रिएट करून त्यांनी एक बनवलेलं असतं म्युझिक वगैरे, त्याच्यावर ते हे करतात. मग ओके. हे सगळे प्रकार वेगवेगळे आहेत. बरोबर. बरं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना खरं तर हा तुमचा 13 वर्षाचा प्रवास आहे. हं. तुम्ही बॅक डान्सर होतात. आता तुम्ही लीड करताय. सांगायला खूप सोपं वाटतं. हा प्रवास खरंच एवढा सोपा होता? नाही. एवढा सोपा नाहीये, पण आता ईझी झालंय सर. आता जाम नाही, ईझी आता खूप झालंय. इझी झालं कारण आता रीच होणं पण इझी झालंय. रीच. कारण 13 वर्षाचा उल्लेख मी त्याच्यामुळेच केला, हं. की सुरुवातीचा जो काही काळ होता, सोशल मीडिया नव्हतं एवढं फास्ट. बरोबर. सोशल मीडिया यूज पण कोणी करत नव्हतं. आधीच्या लोकांना जर सोशल मीडिया असती, तर बापरे! ते खूप मोठ्या लेव्हलला असते. आहेत आणि ज्यांना कळते ना, ज्यांना खरंच माहिती आहे ह्या गोष्टीतली, ते लोकं खूप मोठे आहेत. पण ते म्हणतो ना, जर त्यावेळेस सोशल मीडिया असती, तर आम्ही कुठेच नसतो. जे हे लोकं कुठेच नसते. हे बरोबर. खूप मोठ्या लेव्हलचे लोक आहेत. ज्यांना आत्ता कुठेतरी आपणच म्हणू मीडिया असेल, सोशल मीडिया असेल किंवा रिपोर्टर्स हे लोकं त्यांच्यापर्यंत पोहोचतायत शोधत, म्हणून तरी आपल्याला ती कला कळतीये किंवा माहिती ते लोकं कळतायत. येस. नाहीतर हे तर तेव्हाच अजून बॅकफूटला चाललंय. हे आत्ता कुठेतरी थोडंसं त्या सोशल मीडियामुळे वगैरे तरी वरती येतंय. नाहीतर हे कुठेतरी बॅकफूटलाच असतं. बरोबर. पण हा प्रवास म्हणतो ना आपण तितका सोपा नाहीये. पण आता या जनरेशननुसार सोपा झालाय. सोशल आज मीडियामुळे सोपा. येस, आपण महिला दिनानिमित्त बोलतोय, की बऱ्याच महिला आहेत आपण पाहतो, की
सुसाईड करण्याचं प्रमाण महिलांचं जास्त आहे किंवा डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण महिलांचं जास्त आहे. बरं. काय सांगाल ह्या महिलांना की बाबा संकट प्रत्येकावरती येत असतं, बरोबर. या संकटावरती मात करून, कारण 2.5 वर्ष तुमच्या बरोबर घरचे बोलत नव्हते, याच्यापेक्षा अजून काय संकट असू शकतं, बरोबर. कशा आणि पद्धतीने फॅमिलीच सपोर्ट नाही ना. फॅमिली सपोर्ट नाही. बिलकुलच नाही. मला काय आता हा झोन मी जगून गेलीये की सुसाईड करण्यापर्यंतचा माझा बापरे. प्रयत्न होता किंवा मी करणार होते इथपर्यंत. पण मी खरंच सांगेल, सुसाईड हा ऑप्शन नाहीये. माणसाची ग्रोथ होतेच ज्या वेळेस माणूस एखादा व्यक्ती ठरवतो. आणि ती तर लेडीज असेल ना, ती बघा ना, ती जर एखादी लेडीज एखाद्या मुलाला जन्म देऊन त्याला IPS अधिकारी, PSI अधिकारी करू शकत असेल किंवा IS अधिकारी जर करू शकत असेल, ती आई काही करू शकते ना. ती लेडीज काही करू शकते. ती जर जन्मच देतीये तर ती काही करू शकते. मग Exactly. सुसाईड हा मला नाही वाटत की हा ऑप्शन आहे. कारण लेडीजनी ठरवलंच. इव्हन कुठल्याही क्षेत्रात असू, कुठल्याही गोष्टीत असू, लेडीजनी ठरवलं तर ती होतेच. मग ती किती जरी तिच्यावर संकट आली, निगेटिव्हिटी झाली, काही जरी झालं, तरी ती सक्सेस होतेच. अगदी. म्हणून मला असं वाटतं की सुसाईड हा ऑप्शन नसावा. त्यातनं पण एक स्ट्रॉंग आपण आहोत. जर आपण एखाद्या व्यक्तीला जन्म देऊन एवढा मोठा उभा करू शकतो, इतका मोठा त्याला बनवू शकतो, तर मला असं वाटतं की आई म्हणून जर एवढ्या गोष्टी करू शकतो, तर बाई म्हणून आपण नक्कीच खूप मोठ्या लेव्हलला सक्सेस आणू शकतो. आणि Yes. असतं. ते म्हणतात ना, शेवटी लेडीज हा लक्ष्मी वरदान आहेत किंवा देवीच रूपी मानल्या जातात. तर मला असं वाटतं की त्या पॉवर त्यांना मिळतात. Yes. त्या गोष्टी त्यांच्या इनबिल्ट होतात. फक्त माइंडसेट असला पाहिजे. इव्हन Exactly. वैचारिक दृष्ट्या पण तसा असलो पाहिजे, स्ट्रॉंग असलो पाहिजे, की मी करू शकतो. स्त्री बस. काहीही करू शकते. काही करू शकते. नक्की. आणि आता तुम्ही सोशल मीडियावर पण बघत असाल, कितीतरी म्हणजे खूप लेडीज लोकांचे व्हिडिओ येतात, की ज्या इतक्या वय झालेल्या आहेत, तरी पण त्या काही ना काही काम करतायत किंवा काही ना काही फॅमिलीला सपोर्ट करतायत. अशा पण लेडीज आहेत. खूप लेडीज आहेत आता. आता लेडीज मला वाटतं कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलं नाही. कुठल्याच नाही. कुठलाच क्षेत्र नाही. आणि अजून एक गोष्ट मला खरंच बोलायची आहे, की लोक म्हणतात बघा, लेडीजला गाडी नका चालवू देऊ किंवा लेडीज गाडी चालवतात तर आम्हाला असा प्रॉब्लेम होतो किंवा लेडीज नीट नाही गाडी चालवत. ठीक आहे, मी कदाचित. पुण्यात एक पाटी वाचली होती, महिला चालक या आकाशातील ताऱ्याप्रमाणे असतात. हां, बरोबर. आपल्याला ते दिसतात, पण त्यांना आपण दिसूच असं काही नाही. असं काही नाही, बरोबर. पण मला असं म्हणायचं की त्या गोष्टीत पण थोडे चेंज असले पाहिजे. ठीक आहे, पण तुम्ही कधी बघितलंय का सर, जास्त ऍक्सिडेंट हे मुलांचेच होतात. हो. हे पण मी कुठेतरी ऐकलं होतं. ते म्हणतात आता की लेडीजमुळे वगैरे होतात. पण कधी-कधी तुम्ही पण तेवढ्या मेंटॅलिटीनी स्ट्रॉंग असलं पाहिजे. जर तुम्ही डेली गाडी चालवताय, तर एखादी महिला कशी येईल किंवा एखादा पुरुषच कसा येईल हे माहीत नाही ना, समोरचा येणारा व्यक्ती किंवा येणारी वेळ आपल्याला माहीत नाही. पण जर मग तसंच असतं फक्त गाडीचा प्रकार, तर मग लोकं मला नाही वाटत की पायलट झाल्या असत्या, रेल्वे Exactly. चालक झाल्या असत्या, Yes. इव्हन IPS अधिकारी झाल्या असत्या. कशा किंवा मग कसं काय, हे कसं काय होतं? जर त्यांचं काहीच नाहीये, अस्तित्व नाहीये असं जर म्हणतायत लेडीजचं, तर मग हे कसं काय? मग ते कसं काय? मग तुम्ही ज्यावेळेस पायलट म्हणून ज्यावेळेस त्या विमानात आहेत, त्यावेळेस तुम्ही तुमचं मन व्यवस्थित ठेवून मी आज विमानात आहे, त्यावेळेस तुम्ही 100% त्यांच्यावर ट्रस्ट ठेवताय. पण रस्त्यावर ठेवू शकत नाही. ठीक आहे, मग एक थोडीशी मला असं वाटतं की त्यांना शैक्षणिक गरज असेल शिकण्याची लेडीजला. कारण काही गोष्टीत चल मी शिकवते, चल मी करते म्हणून पण होतात. बरोबर. आणि काही-काही गोष्टी शैक्षणिक होतात, की बाबा शिक्षण दिलंय, प्रशिक्षण मिळालंय. त्यावेळेस त्या गोष्टी म्हणजे ते म्हणतात ना, जसं पाहिजे तशा होतात किंवा बरोबर. काही-काही गोष्टी मग अशाच म्हणल्या जातात. म्हणजे असं महिलांना प्रत्येक गोष्टीत गृहीत धरलं जातं. गृहीत धरलं जातं. असंच. आणि त्यांना हे पण म्हणजे पॉइंट केलं जातं Yes. सारखं-सारखं, की नाही हे चुकीचं आहे किंवा हेच बरोबर आहे. हे आम्ही सांगतोय तसंच करा. हे केल्यावर बरोबर होईल. असं असं पण असतं. पण काही गोष्टीत प्रत्येकाचीच महिला जरी असेल, म्हणजे मला महिलांना पण सांगणं आहे, की प्रत्येक ठिकाणीच आपलं चालेल असं होत नाही. काही-काही वेळेस आपण इथे सगळा जो आपण आहे ना, हे सगळं फक्त विचारांवरच आहे. जे आपण विचार करतो किंवा जे आपल्याला अनुभव घडतायत, त्याच्यावरच ठरलेलं आहे. मग मला असं वाटतं, की एखाद्या गोष्टीत जर आपलं डोकं चालत नसेल, तर ते कदाचित 4 पट त्यांचं चालत असेल. बरोबर. म्हणून पण आपण काही गोष्टी एक्सेप्ट केल्या पाहिजे. पण काही-काही महिलांचं असं असतं, की नाही हे मला सांगितलंय ना, म्हणजे हे चुकीचं आहे आणि मी सांगते तेच बरोबर. बरोबर. कधी-कधी ते गोष्टीत पण चुकतो माणूस. चुका तर सगळ्यांकडनं होणारच आहे. मग माणूस ते आहे, लेडीज चुकणारच आहे, आहे. कोणी असेल तरी माणूस आहे म्हटल्यावर चुका तर प्रत्येकाकडनं होणारच. अगदी असं बरोबर आहे. पुरुष डान्सर असतात, हं? पुरुष हो. डान्सर त्यांचे शो असतात, असतात. त्यांचे पण शोज असतात. पाहायला भेटत नाही. नाही.
का बरं? आणि आत्ता तर लोक मागणी करतात की नको. म्हणजे आमच्याकडे पण जे डान्सर्स असतील, बॅक डान्सर असतील, नको म्हणतात. की उलट त्या जागी म्हणतात अजून 2 लेडीज वाढवा. बरं. अजून 2 मुली वाढवा. पण हे नको. म्हणजे बॉईज नको. पण मग ते कुठेतरी ना संपत चाललंय त्यांचं पण. मग त्यांचं असं झालंय की मग आम्ही नाही शिकायच्या का ह्या गोष्टी? किंवा आम्ही डान्स नाही करायचा का? किंवा आम्ही ह्या स्टाईल नाही जपायच्या का? कारण त्यांना कामच नाही मिळत. मग बरोबर. कामच जर नसेल मिळत तर लोकं का करतील? पुरुष दिन साजरा करावा लागेल परत. केला पाहिजे आणि जर महिलांसाठी आहे तर का? आणि मी बरोबर. पण त्याच विचारांची आहे, की जितकं महिलांना मिळतंय तितकं पुरुषांना आणि जितकं पुरुषांना मिळतंय तितकं महिलांना. मग तो असलाच पाहिजे. ठीक आहे महिलांच्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही जेन्युइन जे काही रिझन असतील ते पण ठीक आहे. पण एक त्यांना पण ते रिस्पेक्ट, ती लेव्हल त्याच्यासाठी जर एक पाठिंबा असेल ना, तर मला नाही वाटत की लेडीज कुठे कमी पडेल. 100% आणि तो जर सपोर्ट एक मिळाला ना, तर सगळ्यांना पुरून उरणारी लेडीज आहे आणि क्या ती करू शकते खरंच क्या असं बात है! वाटतं. फक्त हा जर मेसेज प्रत्येकाच्या डोक्यात गेला आणि प्रत्येकाने जर स्वतःची ताकद ओळखली, बरोबर. तर मला नाही वाटत महिला दिन साजरा करायची गरज पडेल. गरज आहे. बरोबर. नक्कीच. ज्यावेळेस तुम्ही स्टेज परफॉर्मन्स करता वगैरे, ज्यावेळेस तुमच्याकडे लोकं येतात, हं, आता हं. बरीच लोकं तुमच्याबरोबर फोटो काढत असतात, हं, हं. सेल्फी काढत असतात किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रिसीव्ह करायला लोकं येत असतात. बरोबर. काय वाटतं म्हणजे सुरुवातीचे दिवस आणि आत्ताचे दिवस? आता छान वाटतं पण. असं वाटतं एक वेगळी रिस्पेक्ट दिली जाते. इव्हन मध्ये पण मी सांगितलं होतं, की पोलिसांकडून पण मिळतीये ती रिस्पेक्ट आता. इव्हन ते पण बघतायत म्हणजे ते तर आहेच आपल्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी ते तर आहेतच. पण त्यांचं पण आता माइंडसेट थोडा चेंज झालाय. म्हणजे ते पण त्यांच्याकडनं पण सपोर्ट मिळतोय आणि एक वेगळी रिस्पेक्ट मिळायला लागली आता त्या गोष्टीत. एक नाव झाल्यावर पण होतं ह्या गोष्टी. पण एक कलाकार म्हणून पण जनरेशन जसं चेंज होतंय, तशा ह्या अजून रिस्पेक्ट मिळतोय किंवा एक आदर वाटतो स्वतःचाच, की आपण काहीतरी करतोय. कोणाला तरी ते ठीक आहे 10 लोकांना चांगलं नसेल वाटत, पण जी 100 लोकं बघतायत त्यांना तरी कुठेतरी चांगलं वाटत असेल बरोबर. किंवा चांगलं काही केलंय किंवा त्यांना कळत असेल, की जे सगळे आहेत तसेच हे नाहीयेत. सगळे सारखे नसतात किंवा प्रत्येकाचा ऑरा वेगळा आहे. प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तर ते मला असं वाटतं, की कुठेतरी ते बघत असतील, की हे सगळं वेगळं आहे. बरोबर. म्हणून ते त्यांना जे काही मिळतंय त्याचा ते आदर देतात आणि खरंच इतकं भारी वाटतं प्रेक्षक वर्गाचं, रसिक प्रेक्षक वर्गांचं, की ते इतकं प्रेम आम्हाला देतात, इतकं सपोर्ट देतात. ते येतात, आम्हाला बघतात. ठीक आहे 4 शिव्या जरी देऊन गेले, तरी ते त्यांचं येतात. प्रेम आहे असं आम्ही म्हणू, की बाबा 4 शिव्या दिल्या त्यांच्या शिव्यांमध्ये पण प्रेम आहे. क्या असं बात है! असं शेवटी एक कलाकाराला काय हवंय? तुम्ही तिथे आलात, तुमचा वेळ दिलाय एवढा आणि तेच आमच्यासाठी खूप आहे. इतकं प्रेम दिलं, सपोर्ट दिलं, आदर दिला. बस. अगदी बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करत असता, तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर शो असतात. हो, तुम्ही जसं सांगितलं, की आज शो आहे, तर लगेच उद्या दुसऱ्या दिवशी दुसरीकडे शो आहे. हो. हे कसं मॅनेज होतंय? कसं असतं? शेड्यूल ट्रॅव्हलिंगमध्ये कसं असतं? ट्रॅव्हलिंगमध्ये खूप हाल मी आत्ताच सरांनाच सांगत होते मी हां. आत्ता, की मी परवा बीडला होते. हं. बीडवरून कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये मी काल 3 शो केलेत आणि मग आज मी सकाळी आले. 3 तास झोपले आणि इथे आली आहे लगेच. बापरे! मग असा पण एक झोन असतो. आता आता कसं होतं मार्च, एप्रिल, मे हा थोडा आमचा सीझन आहे. मग सीझनमध्ये थोडं जास्त हेडेक होतं. ट्रॅव्हल करायचं, ट्रॅव्हल करून परत शो पण करायचा आणि माणूस जास्त थकतो ट्रॅव्हलिंगमुळेच. हं. कला आहे आमची ती आवड आहे त्याच्यामुळे तिथे काहीच वाटत नाही. तिथे गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं. पण जो ट्रॅव्हलिंग मधला जो वेळ आहे ना, तो थोडासा त्रासदायक होऊ शकतो. आणि प्रत्येक कलाकाराला ते होतं. तर आहेच. प्रत्येक कलाकाराला तुम्ही विचारलत ना, तरी ते हेच सांगेल, की झोप नाहीये बिलकुल. झोपेचे आणि जेवणाचे फार हाल होतात. बाकी बरं. बाकी एकदम कला आहे म्हणून ते त्या टायमिंगला फ्रेश असतो आम्ही. बरं. मग सगळा सेटअप तुमच्या सोबत असतो हो, सेटअप सगळं आपल्यासोबत. आणि त्याचे मेकअप वगैरे तुम्ही प्रत्येक वेळेस बदलता. हो. तो कसं शक्य होतो? कारण लग्नात नवरीचा मेकअप करायला 4 तास जातो. हां, मला हार्डली 20 मिनिटं मिळतात. 20 ते अर्धा तास. हां. कारण लगेच शो चालू करायचा असतो. एक बरोबर. एक 1 तासाचा वगैरे आपण बाकी नाश्ता वगैरे हे ते सगळ्या गोष्टींमध्ये जातात. आता हात बसलाय आणि वेडिंग शोचे वगैरे मेकअप आर्टिस्टचे जे मेकअप असतात ना, ते 2-2, 3-3 तास लागतात. आम्हाला हं. तेवढा वेळ पण नसतो. आम्हाला 3 गाणीमध्ये मिळतात. 3 ते 4 गाण्यांमध्ये आम्हाला पूर्ण चेंज करून, गेटअप चेंज करून परत स्टेजवर यायचं असतं. हं. पण ते आता रुटीन झालंय आमचं, की आम्हाला ते आमचा एक ठरलेला टायमिंग आहे. त्या टायमिंगमध्येच आवरायचं आणि स्टेजवर. हे असंच आहे. कारण कलाकारांचे ते म्हणतात ना, कलाकारांची लाईफच अशी आहे पळापळीची. लगेच धावपळ. मागे म्हणजे स्टेजच्या मागे आलं, सेटच्या मागे आलं, की आमचं लगेच पळापळी चालू होते, की नंतरच्या पुढच्या 3 गाण्यानंतर आपल्याला
चेंज करून परत तिथे यायचंय. मग तो पण आता ती सवय झाली, एक बॉडीला पण सवय झाली म्हणू आपण, आणि जे लोक काम करतात कलाकार म्हणून त्यांना पण ती सवय झाली, आणि एक रुटीन चेंज होत हा जातं प्रश्न आपलं. याच्यासाठी विचारला कारण प्रत्येकाला वाटतं तुम्ही येता डान्स करता निघून जाता. हम्म. आणि लगेच का येत नाही असं पण वाटतं त्यांना, Yes. की लगेच का येत नाही, लगेच कसे येतील. बरोबर. ते असं मग याच्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे? कॉम्पिटिशन आहे तसं, प्रत्येक क्षेत्रात आहे आता, ते तर आहेच. आणि इकडे तर भरपूर आत्ता, कारण मी म्हटलं ना, सोशल मीडियामुळे जे येत आहे त्यांना शोज करायचे, जे येत आहे त्यांना लगेच मोठं व्हायचंय, लगेच रीच व्हायचंय, लगेच पैसे पाहिजे. त्यामुळे आत्ता तर खूप कॉम्पिटिशन आहे, खूप म्हणजे इतकं कॉम्पिटिशन वाढलंय की जे लोक लाईव्ह शोज वगैरे करतात ना, त्यांचं काम बाजूला पडलंय आता सगळं, की त्यांचे म्हणजे सिच्युएशन्स खराब झाल्यात त्यांच्या, की त्यांना काम मिळत नाहीये किंवा प्रॉब्लेम येत आहेत. पण मला असं वाटतं की काही या काळानंतर जुनं परत जसं उदयास येतंय तसं ते परत उदयास येईल आणि परत जुन्या पद्धती चालू होतील असं मला वाटतंय. कारण आत्ताचं जे जनरेशन बघता किंवा ह्या गोष्टी घडतायत हे बघता मला असं वाटतं की परत जुनं यायला हवं, जुनं दिसायला हवं, आणि आत्ता घडतायत बऱ्याचशा गोष्टी. नाही, ते सुरुवात जुन्या. झाली कारण तुमचे ज्यावेळेस शो दिसतायत सोशल मीडियावरती तुम्ही ते सगळं जुनच घेऊन येताय. जुनच म्हणजे मॉडिफिकेशन आहे त्याला, अर्थात म्हणजे आत्ताच्या स्टाईलनी मॉडिफिकेशन आहे, पण वल्गर नाहीये कुठेच. Yes. वल्गर नाही, किंवा मला आवड आहे जुन्या पद्धतीची, आणि मी स्वतः पण एक छोटी रायटर आहे. मला त्या जुन्या गोष्टी लिहायला आवडतात बरं. किंवा वाचायला आवडतात. हेही गुण आहेत म्हणायचे. हा एक छोटी रायटर आहे, म्हणजे असं मी खूप नाही, पण एक असं नॉर्मल गोष्टी लिहित अच्छा. असते, सॉंग्स म्हणा किंवा पोएम्स किंवा शायरीज असं लिहित असते. आता लिहिलेलं आहे एखादी शायरी? आता फोनमध्ये असेल. ठीक आहे, आपण शेवटी घेऊयात. नक्की. परंतु ज्यावेळेस तुम्ही परफॉर्म करता कसं कळतं तुम्हाला की आपण आता जो परफॉर्मन्स केलाय तो पब्लिकला आवडलाय की नाही आवडला? नाही, हे नाही कळत, कारण असं खरंच असं काही म्हणजे ते कळतच नाही असं. आता जर कदाचित कधी वन्स मोर आला तर, पण आत्ता कसं झालंय, वन्स मोर पण गाण्यांना येतात, डान्सला नाही. लोकांना गाणं आवडलं, वन्स मोर. ओके. लोक, मी सांगितलं ना, ते रसिक वेगळं, जे खरे रसिक होते, हे आत्ता आहे, हे जनरेशन आहे, किंवा हे आत्ता यूथ आहे, किंवा हे जेनझी लोक जे आपण म्हणतोय, जेनझी वाला जो प्रकार चालू आहे ते लोक आहेत हे. मग ह्यांना असं वाटतं गाणं चांगलं आहे ना, डान्स तर काय आहेच. बरोबर. त्यामुळं त्यावरनं एक डोक्यात असू शकतं की बाबा चांगलं झालंय, ठीक आहे, आपण केलंय ते. नाही, पण आधीचं जे रसिक होतं ना, ते 4-4, 5-5 वेळा वन्स मोर व्हायचे. म्हणजे थिएटरला सुद्धा ते रसिक वेगळं, थिएटरला येणारं पब्लिक पण वेगळं, आणि गाव पातळीवर यात्रे जत्रेला जे यंग क्राऊड येतं ते पण खूप वेगळं. बरोबर. थिएटरचं पब्लिक तर एकदमच वेगळं असतं, Yes. म्हणजे तिकडे तो बांधाच वेगळा आहे थिएटरचा. बरोबर. ज्यावेळेस वन्स मोर होतं, हम्म. लोकांकडून रिक्वेस्ट येते काय, म्हणजे चांगलं वाटतं की अरे यार डबल परत तेच करायचं असं वाटतं? नाही, छान वाटतं उलटं, कारण ते म्हणतात ना की कलाकाराला किती वेळा जरी त्याची कला सादर करण्याचा मौका मिळाला तरी तो काय सोडत नाही. बरोबर. उलट त्याला छान वाटत असतं की अजून मी परत लोकांपर्यंत पोहोचतोय, अजून जास्त मी लोकांपर्यंत जातोय, दिसतोय. मग त्याला छान वाटत असतं, असं काही नाही. क्या बात ज्यांना आहे. असं वाटतं की बाबा नाही का वन्स मोर घेतला, ते लोक फार कमी असतील मला असं वाटतं. कारण उलट म्हणजे कलाकारांना असं असतं, का नाही घेतला वन्स मोर, लोक एवढे ओरडतायत, बोलतायत, आम्हाला विचारतायत तुम्ही का नाही घेतला. कधी कधी अँकर विसरतात, बरोबर. किंवा अँकर पण त्या गोंधळात असतात की पुढे आम्हाला पटपट शो करायचा आहे, Yes. कारण समोर पण पब्लिक असतं, लोक असतात, आयोजक असतात, ते पण त्यांचं पण असं असतं की टाइम लिमिट असतात, पोलीस असतात कधी, त्यामुळे होत नाही. त्यांचं पण असं असतं, आमचं का नाही घेतला वन्स मोर, घ्यायला हवा, कारण आम्हाला दिसायचंय लोकांना, बरोबर. असं पण होतं. मॅम, आजच्या पॉडकास्टच्या शेवटी खरं तर म्हणजे एकदम सविस्तरपणे आपण गप्पाच मारल्या या, हो. पण एक आजच्या पॉडकास्टच्या शेवटी महिला दिनानिमित्त ही सिरीज चालू आहे, हो. सो एक मेसेज महिलांसाठी काय संदेश द्या? मी खरंच सांगेल, तुम्ही जसं मगाशी बोललात की सुसाईड हा एक ऑप्शन नाहीये. परत नंतर मी म्हणेल की लेडीजला एक पाठिंबा दिला पाहिजे कुठेतरी, त्यांना एक वेगळ्या लेवलसाठी थोडासा त्यांनी विचार केला पाहिजे. एक मानसिक दृष्ट्या म्हणजे एकदम सक्षम असलं पाहिजे की बाबा मी करू शकतो, जे काय आहे, जशी पण मी आहे. लोक का जज करतात मला माहित नाही, पण सगळ्या गोष्टी जजिंग नाही होत. कधी कधी जज करण्यावरनं पण माणूस मोठा होतो, की एखाद्या व्यक्तीने मला जज केलंय तर मी ह्याला करून दाखवेल. मला वाटतं की ही मानसिकता त्यांनी ठेवली पाहिजे, की एखादा व्यक्ती जर तुम्हाला खाली खेचतोय
तर तितक्याच वरती तुम्ही गेलं पाहिजे. तितक्याच लेवलला तुम्ही तुमची ग्रोथ केली पाहिजे. तितक्याच सक्षम तुम्ही असल्या पाहिजे. विचार तुमचे बोल्ड असू द्यात. ठीक आहे, बोल्ड म्हणजे बोल्ड इन द सेन्स वल्गरवाला बोल्ड नाही, पण एक मानसिक दृष्ट्या बोल्ड, की बाबा नाही, मी हारणार इथली तर नाहीये, की मी एक मोठ्या लेवलला जाऊ शकते. ती काही करत असेल, ती घरातली म्हणजे ती घरकाम करणारी जरी असेल ना, तरी मी म्हणेल की तिचे विचार खूप मोठे असले पाहिजे, की मी हे जे करतीये ना, हे मी करते हे माझं काम आहे. बरोबर. मी जरी घरकाम जरी करत असेल, तरी मी काम करतेय. मी कोणाचे तरी हे नाही करत आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, की माझं जे काम मला दिलंय किंवा मी ते स्वतः काम घेतलंय, त्याला मी 100% देते आणि माझ्यामुळे कोणाचं तरी घर चालतंय किंवा माझ्यामुळे ते लोकं तरी सेफ आहेत. मग मला असं वाटतं, की त्यांनी तेवढं मेंटॅलिटी एकदम म्हणतो ना आपण, की आपल्यात तो कॉन्फिडन्सच असला पाहिजे, की मी आहे, मी सगळं करू शकते. बरोबर. मी आहे, लेडीज म्हणून जरी माझा जन्म झाला असेल, तरी मी अशा ताकदीनेच पुढे जाईल, की मी कुठेच कमी नाही पडणार. मला एक मोठ्या लेव्हलवर, मोठ्या उंचीवर जरी मी जे काय करते ते काम मी माझं 100% करेल आणि एक स्वतःचं मत असलं पाहिजे, की जे ती Exactly. ठामपणे मांडू शकते, की ठामपणे बोलू शकते. किती जरी तिच्यासमोर चुकीच्या गोष्टी घडत असेल, तरी ती तिचं मत मांडू शकते. असं इतकं म्हणजे एका महिलेने तसं असलंच पाहिजे, नक्कीच. असं वाटतं मला. अगदी बरोबर. खरं तर मॅडम, हा जो मेसेज आहे, हा महिलांसाठी खरंच महत्त्वाचा आहे. बरोबर. कारण तुम्ही सांगितलं, की तुम्ही हेही सांगितलं, की सपोर्ट त्यांना असणं गरजेचं आहे. एक तुम्हाला सपोर्ट नव्हता तरी तुम्ही आज इथपर्यंत आलात. बरोबर. सपोर्ट असता तर तुम्ही आणखीन झालं असतं. खूप काही गोष्टी करू शकल्या असत्या. अर्थात तो सगळा नशिबाचा भाग आपण असं म्हणूया. बरोबर. परंतु तुम्ही आज वास्तव कट्ट्यावरती खरं तुमच्या कला क्षेत्रातलं, नृत्य क्षेत्रातलं वास्तव मांडलं. हो, तुमचाही प्रवास उलगडला. बरोबर. निश्चित तुमचा प्रवास हा एक महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या आणि Thank आम्हाला you. वेळ दिला त्याबद्दल उलट आपले खूप तुम्ही खूप आम्हाला आभार. बोलवलंच आणि मला इतकं बोलू दिलं, की खरं बोलू देत नाहीत सर. कारण महिलांचा हा एक प्रॉब्लेम आहे, की महिलांना बोलू दिलं जात नाही. आणि तुमचा हा प्लॅटफॉर्म आहे वास्तव कट्टा, की इथे खरंच माणूस वास्तवात काय आहे किंवा तो कसा घडतोय हे तुम्ही दाखवून देता. म्हणून वास्तव कट्टाचे माझ्याकडनं खूप मनापासून आभार, की त्यांनी इथे येऊन प्रत्येक महिलेला काय वाटतं हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. अजून पण ज्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या पॉडकास्टमधनं पण लोक इथे येतात आणि त्यांच्या अनुभवातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. ते वास्तव कट्टासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा मला बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.